मोरया मोरया महागणपती मोरया मोरया. क्रॉस कनेक्शन झालं. काय झालं? क्रॉस कनेक्शन. प्लसची वायर मायनसला लागली, मायनसची वायर. असंच क्रॉस कनेक्शन होतं. कुठं माहितीये? नाशिकला. तुम्ही नाशिकला गेला, 3 दिवसाची शांती करायला गेला, काकांनी सांगितलं कुंडलीमध्ये पितृदोष आहे, तर तातडीनं जा, 3 दिवसाची शांती करून घ्या, आल्यावरती 100% फरक पडेल. पण नाशिकला गेल्यावर काय झालं? क्रॉस कनेक्शन. त्याच्यामुळे आल्यावर काहीच फरक पडला नाही. आता क्रॉस कनेक्शन कसं झालं ते ऐका. ज्या वेळेला मृत व्यक्तीचा तुम्ही संकल्प करायला बसता, ज्या वेळेस तुमच्या घरातला मृत व्यक्तीचा संकल्प करायला बसता, पुतळा बनवला जातो कणकेचा नारायण बल्लीला, त्यावेळेस ते जो प्राणप्रतिष्ठा करायची असते, आचमन करायचं असतं. आणि क्रॉस कनेक्शन कधी होतं? जर माहितीदार माणसानं पिण्या लावल्या नसतील तर, म्हणजे ज्याला त्यातलं थोडं कमी ज्ञान आहे त्याने जर पिना लावल्या तर, आणि दुसरं कशामुळं? तर काळजी न घेतल्यामुळं. बरोबर आहे. मग ज्यावेळेस आपण नाशिकमध्ये जातो किंवा पिंडदानाच्या क्षेत्रामध्ये जातो, तिथं भरपूर गर्दी असते वायरींची. अनेक विभिन्न प्रकारचे सगळे लोक आलेले आहेत. कुणाचं आडनाव काय आहे, कुणाचं आडनाव काय, प्रत्येकाचं आडनाव वेगळं, प्रत्येकाचा पूर्वज वेगळा. मग ते ग्रुपनी एकदम बसवलं जातं. लक्षात घ्या सांगण्याचं तात्पर्य. ग्रुपने 40 लोकांचा ग्रुप एकदम बसला, ते एकाचं आचमन चाललंय, तर एकाचं तर्पण चाललंय, एकाचा संकल्प चाललाय, तर एकाचं काय चाललंय, आणि गुरुजींच्या हातात माईक आणि एका हातात फोन. त्याच्यामुळे त्यांचा ताळमेळ त्यांनाच नाही. मग तुमचा पित्र तिथं आलाच नाही तर काय होणार आहे? क्रॉस कनेक्शन. शेजारच्या पिंडावरती चुकून पाणी सोडतात काही जण, तिकडं पाणी पडलं असेल तिकडं पितृयोनीमध्ये, तर ते म्हणते अरे रामरावचं पोरग माझ्या पिंडावर का पाणी सोडते? काय दत्तक विधांत काय झालं नव्हतं, काय गडबड झाली का काय, हे कस काय पोरग माझं? अशा पद्धतीनं दृष्टांत असा, चुकीच्या जागी चुकीची पिन जसं सिस्टीम बंद पाडते, तसं जातीवंत पीक घ्यायचं असेल तर 3 गोष्टी उत्तम लागतात. एक म्हणजे जमीन, 2 म्हणजे बीज, आणि 3 म्हणजे निगा. या 3 गोष्टी जर नाही करता आल्या तर 100% त्याच्यातून आपल्याला काही लाभ होत नाही. अतिशय सुंदर बियाणं आणले पण जागाच खडकाळ, काय उपयोग आहे? येणार नाही. अतिशय सुंदर जागा आणि बीजच सडका आणले, येईल का झाड? बीप सुद्धा चांगलं आणि जागा सुद्धा चांगली, पण पाणीच धरलं नाही, येईल का पीक? जशी जागा, बीज आणि तिसरं निगा. जागा काय लागते? पितृशांतीला. नदीचा संगम जिथं स्मशान आहे आणि शंकराचं मंदिर आहे, ही लागते जागा. अशी जागा 3 ठिकाणी आहे. नाशिक, नरसोबाची वाडी आणि नीरा नरसिंगपूर, ही झाली जागा. दुसरं काय झालं? बीज. दृष्टांत लक्षात घ्या. बीज जमिनीमध्ये लावायचं आहे, उत्तम बीज. म्हणजे काय? विधी करणारे उत्तम काका. आपल्याला काय कळतंय त्यातलं? पुढचा बी तसाच भेटला की रामकृष्ण आले. जो व्यक्ती तुमचं पौरोहित्य करणारे, जो तुमच्या पित्राला खाली बोलवणारे, त्याला त्यातली सगळी माहिती पाहिजे, बीज चांगलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट निगा. निगा म्हणजे काय? पितृदिवसाची शांती नाशिकला गेली, सुंदर केली, गुरुजी सुंदर भेटले, शांती सुंदर झाली, आणि येताना गाडी भिगवणला थांबवली. आता कशाला थांबवली भिगवणला? सगळ्यांना कळलं, सगळ्यांना कळलं. ज्याला कळलं नाही त्यांनी शेजारच्याला विचारायचं, जोरात हसला त्याला. तर निगाच ठेवली नाही, येतानाच बसला जेव्हा ह्याला वशाटाला, आणि आल्यावरती घरी केलं 6 महिन्याच्या आत. काय फरक? 0 फरक. जसं उत्तम झाड येण्यासाठी या 3 गोष्टी गरजेच्या आहेत, तसं पितृदोषाच्या शांतीतून
फरक पडण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत. एक म्हणजे जागा, दुसरं म्हणजे पौरोहित्य करणारे काका, आणि तिसरं म्हणजे तिथून आल्यानंतर तुम्ही तुमची जी पुढची कार्यसरणी आहे ती व्यवस्थित चालवली पाहिजे, तर तुम्हाला 100% निश्चित फरक पडतो. या 3 गोष्टीमधले बीज चांगले, जागा खराब आहे, तर बीजाला दोष देऊन उपयोग आहे का? काका चांगले मिळले पण येताना बा गाडी भिगवणला तुम्ही थांबवली, त्यात काकाचा काय दोष? नाही ना दोष. तुम्ही गेलात, पैसे भरले, पण काकाच चांगले लाभले नाही. त्यांनी घरी येताना ते कणकेचे गोळेच घरी विसरून आले. पिंड बनवायचा कशाचा? लक्षात घ्या, आपण चुकीच्या गोष्टी करतो आणि त्याचा दोष ठेवतो देवावरती. बीज चुकलं, जागा चुकली, आणि खडकाळ जागा चुकली, निगा चुकली, तर असं म्हणून उपयोग नाही की शेजारच्या ज्या वावरात एवढं चांगलं आलंय आणि देवाने माझंच वाटोळं केलं. तुमची चुकली, काही नाही काहीतरी तुमची चूक झालेली आहे. तसं पिंडदान करताना आपण कसं केलंय हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. आजचा विषय चालू झाला अनुषंगानं तुम्हाला बोलण्याच्या आधीच, परंतु दृष्टांत दिला तर माणसाला अतिशय लवकर समजतं. कारण आधीच पितृदोष हा विषय अतिशय क्लिष्ट, न समजण्यासारखा, आणि अनेकांना त्याचा गुंतागुंत काही कळत नाही. त्यामुळे आज त्या विषयाला थोडा हात घालून आजचं प्रवचन पूर्ण करणार आहे. त्याचं कारण पितृपक्ष येतोय, ज्येष्ठा गौरीचं आज विसर्जन. विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशी आणि बुधवार नंतर पौर्णिमेपासून महालय आरंभ होतोय. तो आहे सर्व पित्रे अमावस्येपर्यंत. तर त्या बाबतीतच्या सगळ्या सूचना, दरबाराच्या सूचना, त्या सगळ्यांना आज प्रवचनातून द्यायच्यात. सगळ्यांना आवाज येतोय का? मागे आवाज येत नसेल तर इकडे जागा आहे, इकडे जागा नसेल तर इकडे जागा आहे. ठीक आहे, बसून घ्या सर्वांनी व्यवस्थित. मागच्या प्रवचनाला जे व्यक्ती उपस्थित होते त्यांना थोडासा विषय समजला, कारण मी एकदम ओझरता सांगितला, कारण गया यात्रेचा भाग होता त्या कारणाने. आज थोडा डिटेल सांगायचा, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये पितृ म्हणजे काय आणि त्याचा दोष म्हणजे काय हे एकदम व्यवस्थित बसेल. त्याच्यासाठी इथून पुढे तरी तुम्ही कुठं लुबाडले जाणार नाही आणि कुठं तुमचं नुकसान होणार नाही. पितृदोषाची मुख्य 3 कारण आहेत, लक्षात घ्या. एक म्हणजे आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू झालेला असणं, दुसरं म्हणजे आपल्याला बुडीताची जागा मिळालेली असणं, आणि तिसरं म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तीकडून नाग मारलेला असणं. ही 3 मुख्य कारण पितृदोषाची आहेत. ह्याचे फाटे आहेत. मी आज फक्त पहिलं कारण सांगणार आहे, लक्षात घ्या. सर्दी होण्याची कारण, डोकं ओलं राहणे, आईस्क्रीम खाणे आणि धुळीच्या संपर्कात येणे. ओके, त्या पद्धतीनं पितृदोष लागतो पत्रिकेला म्हणजे काय, याच्या मागे 3 कारण. एक म्हणजे आपल्या घरात अकाली मृत्यू, दुसरं म्हणजे आपल्याला बुडीताची जमीन किंवा संपत्ती, आणि तिसरं म्हणजे घरातल्या व्यक्तीने नाग मारला, साप मारला. तर 3 विषय आज सांगून होऊ शकत नाहीत. आज फक्त पहिला विषय अकाली मृत्यू, नंतर दुसरे 2 विषय पुढच्या गुरुवारमध्ये सांगितले जातील. पहिला मुद्दा आज आपल्याला घ्यायचा, अकाली मृत्यू जर घरात झाला तर पितृदोष का लागतो आणि काय त्याच्यातून फलित मिळतात. ह्याच्यासाठी एक छोटासा दृष्टांत. तुमच्या मधील जेलमध्ये कोण कोण गेले? आता गेले असले तरी हात वरती करणार नाही आणि मी पण करायला लावणार नाही. पण कारण काय तर ते नीट ऐका. एखाद्या व्यक्तीला तुरुंगवास झाला, एखाद्या व्यक्तीला तुरुंगवास झाला, तुरुंगवास झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीची आतली ट्रीटमेंट कशावर ठरली जाते? त्याच्या गुन्ह्यावर. आणि दुसरं वागणूक नाही हो, गुन्ह्यावर आणि पैशावर. सत्य गोष्ट आहे. त्याने गुन्हा काय केलाय आणि बाहेर त्याची पैसे किती आहेत, पाकिट पोचलं तर. त्यानं जो गुन्हा केलाय त्यानुसार त्याला शिक्षा दिली जाते. चोरीचा गुन्हा आहे, काय शिक्षा असेल? काय बाबा त्याला महिनाभर तुरुंग देतील. बँक लुटली
वर्षभर तुरुंग देतील. पण गुन्हा जर गंभीर केला, हत्या केली, बलात्कार केला, तर त्या व्यक्तीला जे जेलमध्ये गेल्याच्या नंतर जे तिथले पोलीस सहकारी आहेत ते अतिशय उत्तम पद्धतीची ट्रीटमेंट देतात. आता हे ज्याने भोगलंय त्याला माहितीये की कशा पद्धतीनं दंड दिला जातो आणि कशा पद्धतीनं त्यांना गुन्हा करण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी मारलं जातं, जे मारणं गरजेचं असतं. आता हा विषय का छेडला त्याचं कारण आहे, ज्या व्यक्तीवरती गुन्हा पडला परंतु त्या व्यक्तीच्या घरच्यांनी त्या ठिकाणी जर काही पैसे भरले, लक्षात घ्या, काय केले, पैसे भरले किंवा राजकीय ओळख दाखवली, तर 100% मार बसेल का हो? नाही बसणार. तुम्ही काही म्हणा, मी सांगतो इथून नाही बसणार, बसू शकत नाही. ज्या वेळेला देहामधून आत्मा बाहेर पडलाय, दृष्टांतातून आता सगुण रूपात या, देहामधून आत्मा बाहेर पडलाय, त्याच्यावर 4 गुन्हे समजा दाखल झाले. 4 गुन्हे कुठले आहेत? हत्या, आत्महत्या, अपघात आणि करणीचा आजारपण. हे 4 अकाली मृत्यू आहे. ह्यापैकी कुठला जर एक गुन्हा त्याच्यावर आहे तर निश्चित स्वरूपात त्याला पितृयोनीत पडावं लागतं, म्हणजे जेलमध्ये राहावं लागतं. तुम्हाला कळावं म्हणून थोडस डिस्क्रिप्शन केलं. हत्या, आत्महत्या, अपघात आणि आजारपण करणीचं म्हणजे कमी वयात आलेलं, याच्यातून जर मृत्यू झाला वय 50च्या आतमध्ये, तर त्या माणसाला ह्या मनुष्य लोकाच्या वरती असलेला पितृलोक त्याच्यामध्ये काही वर्ष राहावं लागतं. तुमच्या घरातला व्यक्ती जेलमध्ये गेला तर तुम्ही काय हातावर हात ठेवून शांत बसणार का? तुम्ही काहीतरी, भले पैशाच्या मार्गाने होत आहे किंवा कुठे कुणाच्या ओळखीनं होतंय, आपण काही ना काहीतरी प्रयत्न करतो. मग ह्या पितृ मधल्या लोकांना, पितृयोनीतल्या व्यक्तींना मोक्ष देण्यासाठी काहीतरी योजना असेल ना, मग त्या योजनेचं नाव आहे पिंडदान. म्हणजे जे आपण तीर्थ वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करतो, आपल्या घरी घास टाकतो, पित्राच्या दिवशी पिंडदान 10व्याच्या दिवशी केलं जातं ते पिंडदान. ह्या पिंडदानाच्या विधीमुळे त्यांना मिळते पुढच्या त्या योनीतून पुढच्या योनीत जायला परवानगी मिळते, मुक्ती मिळते. मग आता मला सांगा, तुमच्या घरातल्या व्यक्तीनं गुन्हा केलाय तर त्याला सोडवायला कोण जाणार? तुम्हीच जाणार ना, का तुमच्या शेजारचा माणूस जाणार? मग जो व्यक्ती मृत झालाय, पिंडदान कोणी केलं पाहिजे? त्याच्या घरच्यांनी केलं पाहिजे. आता समजा गुन्हा एखाद्या मुलाने केलाय तर त्या ठिकाणी त्याच्या घरातला वरिष्ठ व्यक्ती तिथं जाणार का त्याचा छोटा भाऊ जाणार? म्हणून पिंडदानाला बसायचा अधिकार सगळ्यात घरातल्या मोठ्याला आहे. लक्षात घ्या. दुसरा नियम, जो सगळ्या घरामध्ये मोठा व्यक्ती, समजा 3 चुलते आहेत, त्यातला सगळ्यात मोठा चुलता असेल त्याने पिंडदानाला बसायचं वडिलांच्या, नंतर दोन्ही भावांनी शेजारी बसायचं. आता ती भांडणं बिंडणं झाली असेल तर ते काय ते मी नंतर सांगतो वैयक्तिक मध्ये, परंतु सगळ्यात अधिकार पहिला कुणाला? मोठ्यांना येतो. त्यानंतर तिथं गेल्याच्या नंतर जसं त्या जेल मधल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी ते आधी दिलं जातं वकिलांकडून, त्याला काय म्हणतात ते? जामीन. जामिनावर सोडणं. मग जामिनावरती सोडणं म्हणजे काय? तर थोड्या कालावधीसाठी बाहेर काढणं. मग जे आपण घरामध्ये शिवलीलामृत ग्रंथ वाचतो, माशांना भात टाकतो, पक्ष्यांना काहीतरी खायला टाकतो, कुत्र्याला चपाती देतो, गाईला चपाती देतो, हे सगळे झाले जामीन. म्हणजे थोड्या काळासाठी त्या आत्म्याला मुक्ती मिळावी किंवा थोड्या काळासाठी तो का अडचण देत असेल तर आपल्याला बाहेर काढावं. हे कधी, हे कुणासाठी आली संकल्पना? ज्यांना पूर्वी एवढ्या लांब जाता येत नव्हतं, म्हणून काय सांगायचे की अशा पद्धतीनं तुम्ही करा. किंवा अजून एक जामीन होता, तो म्हणजे त्याची मूर्ती किंवा टाक बसवणे. त्याची मूर्ती किंवा टाक घरात बसवणे किंवा मूर्ती शेतामध्ये बसवणे. म्हणजे काय? जर तू कमी वयात वारलाय तर तुझ्या आत्म्याला पितृयोनामध्ये फिरावं लागतंय, तिथून तू खाली ये, तुला मी एक 10 बाय 10ची जागा दिली, त्याच्यामध्ये तू बस, दर आमुष्याला तुला तेल भात दही भात तिथं दाखवलं जाईल. त्याला म्हणतात जागा देणं. पूर्वी हे प्रकार शेतामध्ये करायचे. किंवा आता बसलेल्या पण बऱ्याच जणांचे पंजे आज्जे यांच्या अशा पद्धतीच्या मूर्त्या असू शकतील. हा झाला जामीन. पण मुक्ती नाही. मुक्ती कधी आहे? ज्या वेळेस पिंडदान होतं त्यावेळेस तिथून पुढे मुक्ती आहे. मग पिंडदान कशा पद्धतीने होतं लक्षात घ्या.
तुम्ही ज्या वेळेस तीर्थावरती एखाद्या जाता, आता मी सांगितल्या 3 गोष्टी, पितृदोषाच्या, अकाली मृत्यूची 4 कारणं तुम्हाला कळली. जर वय 50च्या आतमध्ये एखाद्याची हत्या झाली, एखाद्यानं वय 50च्या आतमध्ये आत्महत्या केली, एखाद्यानं वय 50च्या आतमध्ये त्याचा अपघात झाला, आणि अपघातामध्ये सर्व गोष्टी म्हणजे फक्त रोड अपघात नाही येणार, एखादा चालता चालता त्याच्या डोक्यात लाईटीचा खांब पडला म्हणजे अकालीच मृत्यू आला, नकळत आला, असा तिसरा. आणि चौथा की अचानक पद्धतीनं आजाराने त्याला ग्रासलं आणि त्याच्यामध्ये त्याचा अचानकच मृत्यू झाला वय कमी असताना. अशा पद्धतीचे मृत्यू झाले की त्या आत्म्याला राहावं लागतं पितृलोकामध्ये. तिथून त्यांना मुक्ती देण्यासाठी खालून पिंडदान करावं लागतं. त्या पिंडदानाच्या तर्पणाच्या पाण्याने त्यांना पुढच्या गतीसाठी मुक्ती मिळत जाते. मग आता पिंडदानाला तुम्ही गेल्यानंतर 3 दिवस राहतात नाशिकमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्राला जा, 3 दिवस राहिलं जातं. का राहतात 3 दिवस? कारण 3 विधी असतात, सेपरेट 3 विधी असतात. पहिला विधी असतो नारायण बली, दुसरा विधी असतो त्रिपिंडी, आणि त्यानंतर तिसरा विधी असतो नागबली. नारायण बलीमध्ये काय केलं जातं? आता ह्या तुम्हाला 4 पद्धतीचे मृत्यू सांगितले. या 4ही पद्धतीमध्ये देहाला काहीतरी इजा झालेली आहे आणि आत्मा 6 दारापेक्षा वेगळ्या दारानं बाहेर पडलेला आहे. आपल्या शरीराला जे छेद आहेत, होल आहेत, म्हणजे मुख असेल, कान असेल, नाक असेल, त्या पद्धतीने ही जी छिद्र आहेत शरीराला, ही 6 छिद्र आहेत. म्हणजे जी हत्या होते त्याच्या पोटामध्ये समजा सुराख उपसला की तो छिद्र झालं 7वं छिद्र झालं, हत्या झाली. अपघात झाला रोडमध्ये, शरीराचं काय होतं? छिन्न भिन्नता होते, अतिशय विचित्र. काहींचा देह तर अगदी खोऱ्यानं भरावा लागतो, म्हणजे देहातून आत्मा बाहेर पडताना अतिशय विचित्र पद्धतीनं पडला. हत्या झाली, आत्महत्या सांगायची. आत्महत्या करताना माणूस काहीतरी साधन निवडतो, पाण्यामध्ये जीव देतो, फाशी लावून घेतो, अग्नी ओतून अंग शरीर, हे सर्व शरीर नष्ट करण्याचं माध्यम करतो, आत्मा बाहेर काढतो देवानं सांगितलेल्याच्या आधीच, म्हणून त्याला तो दोष लागतो. आणि चौथं येतं आजारपण. आजारपण झाल्यानंतर शक्यतो आता बॉडीची पोस्टमॉर्टम केलं जातं, चिरफाड केली जाते, त्यामध्ये सुद्धा देहाला खूप छिद्र पडले जातात आणि त्याचे देहाची त्या ठिकाणी काही गोष्टी केल्या जातात. अवयव दान करावे तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. अवयव दान केले हरकत नाही, ती पुण्याची काम आहे. तुमचा भाग एखादा दुसऱ्याच्या कामी येत असेल, निश्चित स्वरूपात तुम्ही तुमचे अवयव दान करू शकता. जसं कर्णानं कवच कुंडल त्याच्या शरीराला स्पर्शित होतं तरी ते सुद्धा काढून दिलं, आणि दानामध्ये जे मागितलं ते द्यावं म्हणून त्याने स्वतःचं कवच कुंडल, शरीराचं कातडं काढून दिल्यासारखं दिलं. म्हणजे दानाला परवानगी आहे, शरीराचा तुम्ही अवयव दान करू शकता, हरकत नाही. अशा पद्धतीने छिद्र पडल्यामुळे देहाचा अपमान झालाय. मग पिंडदान करताना, नारायण बली करताना कणकेची बाहुली केली जाते आणि त्या बाहुलीवरती संकल्प करून तो आत्मा स्थापित केला जातो आणि त्याला तिथं जाळलं जातं. आणि तो सर्व विधी पुन्हा एकदा करून भाताचे गोळे बनवून त्याच्यावरती पाणी सोडून पिंडदान केलं जातं. हे भाताचे गोळेच का बनवतात? कारण आपलं शरीर गोळ्यातूनच निर्माण आहे. मातेचं रेत, पित्याचं शोणित हे ज्यावेळेस आईच्या गर्भाशयात राहिलं त्यावेळेस हा एक गोळाच होता. नंतर अवयव फुटले, नंतर मनुष्य आला आणि परत त्याला पंचमहाभूतात विलीन केल्यानंतर त्याला बसायला जागा म्हणजे परत तो गोळाच. मग अशा पद्धतीनं पिंडदानाचा पहिला विधी केला जातो. त्रिपिंडी कधी केली जाते? घरामध्ये कुणी जर पित्र घालत नसेल तर त्याच्या 3 पिढ्याची एकदमच पित्र घातली जातात, त्याला त्रिपिंडी श्राद्ध म्हणतात, जे दुसऱ्या दिवशी करतात. आणि तिसरं श्राद्ध असतं नागबली. कळत नकळत आपल्या घरातून नाग मारला गेला. नाग हा जातीनं ब्राह्मण आणि अमर प्राणी आहे. नैसर्गिक मृत्यू हा नागाला नाहीये. नैसर्गिक मृत्यू म्हणजे वृद्ध होऊन मृत्यू नाही, तो कात बदलतो, शरीराची कातडी बदलतो, पण मृत्यू नाही. ज्यावेळेस कुणीतरी त्याच्यावर आघात करतं नागावर त्यावेळेस त्याला मृत्यू मिळतो. म्हणून जर अमरत्व असलेल्या प्राण्याला आपण मारतोय म्हणजे हत्या आहे. म्हणून सांगितलं काय जातं की नागबलीचा पण विधी तिथे केला जातो. 5 सोन्याचे नाग मांडले जातात, तर्पण करून त्या ठिकाणी ते दहन केले जातात. हा झाला पितृपिंडदानाचा विधी. हा व्यवस्थित पद्धतीने केला तर पितरांना मोक्ष मिळतो आणि आपल्या मागच्या अनेक गोष्टी आपल्याला क्लिअर होत चालतात. त्रास काय होतो जर पितृदोष असेल तर? जसं की आपल्या घरातला करता माणूस जर तुरुंगात गेला तर काय होणार आहे? सगळ्या घराचं चलन बंद पडणार आहे, घराची रचना बिघडणार आहे,
घरात तेल तूप काही कमी पडलं तरी आपण सांगणार कुणाला? तसंच जर घरातला व्यक्ती मृत झालाय, तो पितृयोनीत पडलाय, जेलमध्ये असलेला माणूस, त्याला जर पैशाची गरज पडली तो कुणाला मागणार आहे? घरच्यांना किंवा त्यांनी ज्याला मदत केली होती त्या दोघं व्यक्तीला. मग हा देह निर्माण करून आपल्या वीर्याचं दान करून आपण एक गर्भ संतान आपली पुढची पिढी जन्माला घातली, म्हणून आपल्यावरती कर्ज राहता आपल्या वडिलाचं आजोबाचं आणि पंजोबाचं. या देहावरती जन्मताच कर्ज आहे. कुणाचं? आपल्या पितरांचं. म्हणून त्यांच्या नावे या 15 दिवसामध्ये तर्पण केलं जातं आणि त्या तर्पणातून अनेक पद्धतीने त्यांचा उद्धार होतो. जर ते पुढच्या गतीला गेले तर आशीर्वाद देऊन जातात, जेणेकरून आपल्या पुढच्या सर्व गोष्टीमध्ये आनंद मिळतो. मग अडचण कुठे येते? एखादा तरुण मुलगा घ्यायचा आहे, त्याला पितृदोषाची अडचण कशी येणार? पहिलं तर त्याच्या शिक्षणामध्ये अडथळा येणार. शिक्षण व्यवस्थित झालं. दुसरा अडथळा येणार त्याच्या उत्पन्नाच्या साधनामध्ये. म्हणजे काय? तर व्यवसाय करणार किंवा नोकरी करताना तो ज्यावेळेस ते चालू करणार त्यावेळेस त्याला पैशाच्या बाबतीत अडचण येणार. तिसरी अडचण कुठे येते? त्याच्या लग्नाच्या वेळेस. ज्यावेळेस विवाह करायचा आहे, विवाह न ठरणे किंवा विवाह लांबणे. त्याच्यानंतरचा अडथळा त्याची संतती जन्माला येताना. लग्न झालं परंतु पुढं मुलगा किंवा मुलगी संतान व्हायलाच अडचण. अशा पद्धतीच्या या मुख्य अडचणी त्या माणसाच्या जीवनात होतात. आणि एक शेवटची अडचण म्हणजे त्याचं घर होताना त्याला भयानक त्रास होतो. या पद्धतीनं आपण ज्या वेळेस चालतो, लक्षात घेतो 3 पिढ्याचा आपल्याला पितृदोष हा असतो. ज्याचे पित्र सत्कर्म करून 60 वयाच्या पुढे गेले आणि वृद्धत्वाने म्हणजे वय वाढून घरीच मृत पावले, त्या व्यक्तीला पितृदोष लागत नाही. ज्याच्याकडे नियमित वर्षाला पित्र होतं, पिंडदान होतं, कावळ्यासाठी वरती घास ठेवला जातो, त्याच्या मागचं पितृदोष कमी पडतं. जो माणूस आपल्या जीवनामध्ये सतत तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करत राहतो, तीर्थक्षेत्रामध्ये म्हणजे जिथं पाणी आहे, नदी आहे, कुंड आहे, अशा ठिकाणी आंघोळ करून तिथं काहीतरी दान धर्म करतो, माशांना खायला घालतो, त्याला पितृदोष कधीच लागत नाही. पितृदोषाचं अजून एक सांगणं, दुपारी 12 वाजता जो व्यक्ती कावळ्यासाठी घास ठेवतो त्याला सुद्धा पितृदोष लागत नाही. आता हे जे उपाय सांगितले किंवा हे जे कारण सांगितली हे काय आहे? तर एक पद्धतीचं दान आहे. ते दान केल्याच्या नंतर पित्राला मुक्ती मिळते आणि तो भाग निघून जातो. दत्त महाराजांची येण्याची वेळ काय सांगितली? पहाटे 3 आणि दुपारी. महाकालीची वेळ रात्री 12. महालक्ष्मीची वेळ रात्री 6:30, ज्याला 6:15 म्हणतो आपण, सायंकाळ. तसं पित्राची वेळ काय? दुपारी 12 ते 12:15. 12 ते 12:15, 15 मिनिटाची वेळ फक्त आहे, तो मुहूर्त आहे. त्या वेळेस तुम्हाला घास टाकायचा असतो. लक्षात घ्या, घास कधी टाकायचा असतो? 12 ते या 15 मिनिटांमध्ये पितृयोनी आपल्या घराच्या वरती येऊन बसलेले आहेत आणि तेवढा एकच दिवस त्यांना अधिकार आहे की वरती येऊन घास खायचा. पिंडदान जे करतो आपण ते कुठं करतो? नदीच्या काठी. या शांत्या सगळ्या कुठं होतात? जिथं संगम आहे. कारण पित्राला मृत झाल्यानंतर घरात येण्याची परवानगी नाही. तुमच्यातलं कोण घरात घास टाकतं का? घास कुठं टाकला जातो? टेरेसवर किंवा पत्र्यावर. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, कितीही पैसा असू द्या, त्याची मैत घरात होते का? मैत कुठं होणार? स्मशानभूमी. ही स्थानं ठरलेली आहेत. तसं पित्राला घास कुठं मिळतो? घराच्या पत्र्यावरती किंवा टेरेसवरती किंवा घराच्या वरती. हे त्याचं ठिकाण आहे. मग त्या पद्धतीनं हे पिंडदान, हे पित्र आपल्या घरामध्ये या 15 दिवसामध्ये आपण केलं पाहिजे. ज्याला अनेक अडचणी आहेत, मार्ग दिसत नाही, त्यानं या 15 दिवसातल्या सर्व पित्रे अमावस्येला शिवशंकराच्या मंदिरामध्ये दीपदान केल्यानं त्याच्या पित्र उजेडात जातात आणि त्याला अनेक मार्ग दिसतात. म्हणजे काय करायचंय? सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी दिवे शंकराच्या मंदिरात कणकेचे किंवा मातीचे तेलामध्ये लावायचे, त्याने पित्राला उद्धार मिळतो. पुढचा सांगण्याचा भाग, आम्ही गया क्षेत्राला चाललोय पिंडदान करायला. मग आता गयेला का चाललोय? किंवा इथं माणूस मृत झालाय, त्याचा आत्मा एवढ्या लांब गयेत कसा येईल? त्याचं सुद्धा एक कारण आहे. गया, वाराणसी
ही जी स्थान आहेत आणि त्रिवेणी संगमाचं एक स्थान, ही जी 3 स्थान आहेत, इथले जे अधिपती आहेत, इथली जी दैवत आहेत, त्यांची आज्ञा दिली, आज्ञा झाली की कुठल्याही योनीत पित्र असेल, कुठल्याही स्थानात असेल, कुठेही पडलेला असेल तरी ते तिथून येऊन ते पिंडात त्याला यावंच लागतं. हे कसं? जसं की कोर्टामध्ये निकाल, शेवटचा कोर्ट कोणता? सुप्रीम कोर्ट. सुप्रीमच्या वरती आहे का कोणता? आधी कोर्ट, मग अजून हायकोर्ट, मग मग सुप्रीम कोर्ट. एक निर्णय चुकला, दुसरा निर्णय चुकला, पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकत. ह्या पित्राचं सुप्रीम कोर्ट आहे वाराणसी, गया आणि प्रयाग. या 3 स्थळावरून आवाहन केलं, पित्र कुठल्याही योनीत असेल, म्हणजे काय सांगतात, अपघात जिथं झाला तिथून 1.5 किलोमीटरच्या पुढे त्या आत्म्याला जाता येत नाही. मग पिंडदानाच्या वेळेस ते आव्हानच होत नाही, मग काय करावं? तर ज्या वेळेस त्याचं सुप्रीम कोर्टातून ऑर्डर निघते, म्हणजे कुठून? वाराणसीतून, गयेतून आणि प्रयागराजमधून, त्यावेळेस काय होतं? त्या पिंडाला कुठल्याही योनीत पडला असू दे, त्याला तिथं तो आविर्भाव घेण्यासाठी यावं लागतं. का? मुक्तिपुरी आहे. काशी मुक्तिपुरी आहे, गया मुक्तिपुरी आहे, प्रयाग मुक्तिपुरी आहे. वरदान मिळालीत. काशीला का मिळाले? कारण काशीचा स्वतंत्र कारभार आहे. स्वतंत्र कारभार म्हणजे जसं आपल्या इथे उदाहरणार्थ आपला आता मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदेच्या हातात समजा महाराष्ट्र आहे, तर त्यामधून हा जो महाराष्ट्राचा भाग आहे ह्याच्यावरती सगळा अधिकार कुणाचा चालतो? लक्षात घ्या, ते मनातलं बोलले सगळ्यांच्या. सांगण्याचं तात्पर्य काय? राज्यकर्ता, राज्यकर्ता, त्या राज्यकर्त्याचा अधिकार. सबंध पृथ्वी तलावरती माणूस मेल्यानंतर त्याचा सगळा कारभार करायचा आहे शिवशंकरानं. कुठेही माणूस मरू द्या, तिथला सगळा कारभार करायचा आहे शिवशंकराला. पण अख्ख्या पृथ्वी तलावर एकमेव पुरी अशी काशी की ज्याच्या वेशीच्या आत माणूस मेला तर त्याचा आत्मा लगेचच पितृयोनीला जात नाही, त्याचा आत्मा पहिला जातो काळ भैरवाच्या ताब्यात, आणि तो काळ भैरवच त्याचा तिथंच न्यायनिवाडा करून त्याला मुक्ती देतो. म्हणून मुक्तिपुरी काशी. काशीच्या वेशीच्या आत जीव गेला की त्याला हे सगळी रचना नाही, त्याला न्यायला यम येऊच शकत नाही. त्याचा सगळा निवाडा म्हणजे एक स्वतंत्र भाग दिलाय काळ भैरवनाथाला की हे तुझा एरिया, हा तुझा इलाका, यामध्ये जे घडेल त्याचा न्याय तू करायचा. आता काशी आख्यान खूप मोठं आहे, ते सांगायला लागलो तर त्याच्यातच प्रवचन होईल. मला सांगायचंय गयेला का चाललो? कारण हे स्थान आहे आपलं दत्त महाराजांचं, विष्णू, ब्रह्मा विष्णू महेश तिघांचं एकत्रित रूप. आणि विष्णुदेव याच्याकडे पिंडदानाचं काम नाही, परंतु विष्णूकडे आहे संतान उत्पन्न करण्याचं काम, प्रजाजन वाढवण्याचं काम. मग आपण गयेत जाऊन ज्या वेळेस त्या गयासुराची कथा मी मागच्या वेळेस सांगितली की त्या गयासुराचं वरदान होतं, जो व्यक्ती त्याला स्पर्श करेल त्याची सगळी पित्र मुक्त व्हायची. म्हणून त्या ठिकाणी पित्रयोनी सगळी ओसाड पडली, यमपुरी ओसाड पडली. म्हणून त्या गयासुराला विष्णूने आपल्या पायाने तिथे गाडलं, त्याच्यावरती भीमशिळा बसवली आणि तिथंच त्या ठिकाणी त्याला मुक्ती दिली. पण त्याने मृत्यूवेळी त्याला विष्णुदेवाच्या अंतःकरणाची स्थिती दाटली. तो म्हणाला काहीतरी वरदान माग. त्यावेळेस त्याने सांगितलं, ह्या भीम पाषाणावरती जिथं तुझं पद उमटलंय, विष्णुपद आहे, त्या विष्णुपदावरती ज्याचा पिंड पडेल त्याला मुक्ती मिळाली पाहिजे. आणि तथाच तू विष्णू म्हणाले. म्हणून ज्याचा पिंड त्या विष्णूच्या पायावरती तिथं पडतो त्याचं जे आपण म्हणतो ना, वरून त्याची ऑर्डर येते आणि त्याला मुक्तीसाठी विष्णू लोकात नेलं जातं. म्हणून त्या ठिकाणी अशी काय ताकद आहे? तर आशीर्वादाची ताकद आहे, त्या ठिकाणी पुण्याईची ताकद आहे. म्हणून त्या पद्धतीने एकाने मला प्रश्न विचारला, महाराज आपण जर वाईट केलं तर आपल्याला पाप लागतं, आपण चांगलं केलं तर आपल्याला पुण्य लागतं. पाप पुण्य मेल्यानंतर तुम्ही म्हणता दोघं सोबत घेऊन पुढे जायचंय, बरोबर आहे? ह्या 2 गोष्टी घेऊन पुढे जायचंय, पुढच्या योनीत जायचंय, पुढच्या जन्मात जायचंय. मग पिंडदानाचा भाग कुणासाठी करायचा? प्रश्न किती सुंदर आहे पहा. जर हा देह त्यागल्यानंतर माणूस पुण्य किंवा पाप घेऊन त्याच्या पुढच्या जन्माला जाणार आहे, म्हणजे काय होईल? समजा लयच नालायक असेल तर कुत्रा होईल, गाढव होईल, खेचार होईल. लय पुण्यदायी दायी असेल तर अंबानीच्या घरात पुन्हा जन्म होईल त्याचा,
मग पिंडदानाचा भाग कुठं आला? तर पिंडदान कुठं आलं नीट ऐका. ज्याच्या घरामध्ये कुणी गुन्हा केलाय त्याला काय होते? जेल होते. जसं त्या व्यक्तीला काहीतरी गुन्ह्यामुळे जेल होते, तसं ज्या व्यक्तीच्या घरात अकाली मृत्यू झाला, ज्या व्यक्तीच्या घरात जमीन बुडीताची आली, ज्या व्यक्तीच्या घरामध्ये नाग साप मारले गेले, अशा पद्धतीची व्याधी निर्मित केली गेली, त्या माणसाला लगेच पुढच्या योनीत जाता येत नाही. त्याचा प्रवास अडवला जातो यमाकडनं. त्याला यमयातना किंवा नरक यातना, रौरव त्या ठिकाणी घोर नरक, व त्यानंतर त्याला ती सर्व भोग झाल्यानंतर पुढची योनी मिळते. मग पिंडदान का करायचं असतं? ह्या योनीतून बघा सांगतात, वैतरणीतून सुद्धा, वैतरणी म्हणजे काय? यमाच्या दारात लागणारी नदी. जी नदी कशाची आहे? रक्त, मांस, पू व वेगवेगळे किडे ज्याच्यात भरलेत, ज्याने अनेक पाप केलीत, तो यमपुरीत जायच्या आधी त्या वैतरणीतच बुडतो. मग या अशा पद्धतीचं जे वर्णन आहे सगळं गरुड पुराणात सांगितलंय. तर त्या योनीतून तो माणूस मुक्त व्हावा आणि पुढच्या जन्माला जावा. म्हणून म्हणतो ना, एखादा नातूला आजीला त्रास देत असेल, थोबाडी थांबत असेल, तर काय म्हणतात? हे नवरा चाललेला दिसतोय माझा. बरोबर आहे. म्हणजे काय व्हावं? त्याची पिढी मोकळी व्हावी, त्याला पुढची योनी मिळावी, म्हणून पिंडदान करायचं. म्हणून गया क्षेत्रेला आणि 2 तिथी अशा आहेत की ज्याला सर्व पित्र चालतात. ते म्हणजे द्वादशी आणि सर्व पित्रे अमावस्या. ज्याला आपली तिथी माहिती नाही किंवा ज्याला पिंडदान करायचंय पण सर्व पित्रे अमावस्या, तर त्याला ग्राह्य कोणची? या 15 दिवसामध्ये एक द्वादशी तिथी, ज्या दिवशी सगळ्यांचं पिंड पडलं जातं, आणि दुसरी तिथी येते सर्व पित्रे अमावस्या. त्या दिवशी सुद्धा सगळ्यांचं पिंडदान आपण करू शकतो. मग या 15 दिवसामध्ये तुम्ही काय करावं? तर जेवढं होईल तेवढं आपल्याकडनं तीर्थक्षेत्राच्या स्नान करावं, तिथं दान करावं. दुपारी 12 ते 3 या वेळात आपल्या दारात जर कुणी भिक्षुक आला तर तो बिना अन्नाचा गेला नाही पाहिजे, याची काळजी घ्यावी. अशा पद्धतीनं ज्यावेळेस पहिला अवतार दत्त महाराजांचा श्रीपाद श्रीवल्लभ, गुरुचरित्र ज्यांनी बारखाव्यानं वाचलं त्यात लिहिलेलं आहे, दुपारी 12 वाजता पित्राचा स्वयंपाक तयार झाला होता आणि तिचा पती, श्रीपाद वल्लभांच्या आई वडिलाचं नाव काय? सुमती. आणि आपळ राजा. करेक्ट. आपळ राजा स्नानाला गेलता, 12 वाजता पिंडदान करायला यायचं म्हणून तो स्नानाला गेला, आणि 12 वाजता दत्त महाराज दारात येऊन उभे राहिले वेश बदलून. सुमतीला म्हणाले दान दे. सुमती म्हणाली काय देऊ? अन्नदान कर. सुमतीच्या मनात एकच विचार आला, हे अन्न बनवले पित्रासाठी, हा घास टाकायचा आहे पित्राला. पण आपल्या पतीचा नियम काय आहे? घरामधून कुणी आपल्या निर्वाणमुखी गेलं नाही पाहिजे, त्याला काही ना काहीतरी आपण भिक्षा घातली पाहिजे. म्हणून तिने पित्राचं केलेलं अन्न दत्त महाराजांच्या झोळीत घातलं. काय महाभाग्यवान असावं, एवढा त्या ठिकाणी अनेक गोष्टीचं पालन करणारे दत्त महाराज, संन्यास धर्माचं पालन करणारे दत्त महाराज पित्राच्या अन्नाची भिक्षा केली फक्त परीक्षा बघण्यासाठी, आणि तिने सुद्धा ते अन्न घातलं. म्हणून दोन्हीचा येण्याचा वेळ एकच आहे. पित्र येतात 12 ते 12:15 आणि दत्त महाराज पण भिक्षेला निघतात दुपारी. म्हणून आपली आरती दुपारची कधी कुठल्या रूपात येऊन इथं जातील ते सांगता येणार नाही. कुठल्या रूपामध्ये इथं बसून जातील, तुमच्यात जीवन जातील, तुमच्यात काय करून जातील. म्हणून पहिल्यापासून आरतीचा नियम 12चा केला. सांगण्याचं तात्पर्य, दत्त महाराजांना भिक्षा घातली म्हणून श्रीपाद वल्लभ पोटाला आले आणि दत्त संप्रदायाचा विस्तार पुढे पुढे झाला. त्या कारणे या पितृदोषाच्या आख्यानाचा पहिला भाग सांगितला. पुढच्या गुरुवारी त्याचा क्रमशः 2 भाग सांगितले जातील. ते सर्वांनी व्यवस्थित ऐकावेत आणि त्याचं स्मरण चिंतन करावं.